कल्याण डोंबिवली स्थानक परिसर जलमय झाल्याचं पाहायला मिळतंय। पावसाचं पाणी या ठिकाणी शिरलेलं आहे। स्थानक परिसरामध्ये पाणीच पाणी पाहायला मिळतंय। पावसाच्या पाण्याने या ठिकाणी हा परिसर जलमय झालेला आहे। कल्याण डोंबिवली स्थानकामध्ये ही दृश्य आपण स्थानकाबाहेरची पाहतोय। परिसरामध्ये पाणीच पाणी झालेलं आहे। दरम्यान कल्याण डोंबिवली स्टेशन परिसरामध्ये मागील काही वर्षांपासून पावसाच्या पाण्याने स्टेशन परिसर हा जलमय होतोय आणि येथील परिस्थितीचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी किशोर पगारी यांनी। पाहूयात। दोन दिवसापूर्वी नालेसफाईची पाहणी करायला आयुक्त इंदुराणी जाखड इथे आल्या होत्या। डोंबिवलीमध्ये त्यांनी आलं होतं त्यावेळेस जय महाराष्ट्राने हा प्रश्न केला होता की या शहरातली जे स्टेशन परिसर आहे तो का भरतो। यावर त्यांचं उत्तर होतं की जी ड्रेनेज सिस्टम आहे ती अनेक वर्ष जी आहे ती सुधारण्यात आलेली नाही। त्यामुळे याच भागामध्ये 10 मिनिटांपूर्वी जे पाणी साचलं होतं ते पुन्हा आता हळूहळू जमायला सुरुवात झालेली आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पावसाच्या वेळेस इथे पाणी साचतं आणि हा स्टेशन परिसर जलमय होतो। याची कारण त्यांनी सांगितलेलं आहे की जलमय झालेला हा जो परिसर आहे यातील ज्या ड्रेनेज सिस्टम जे आहे त्या पूर्वीपासूनच्या त्या बदलणं गरजेचे आहे आणि जी सखोल भागातून जे पाणी साचतं ते नाल्याकडे किंवा खाडी मार्गाकडे वाहून जाण्यासाठी जी सिस्टम पाहिजे ती सिस्टम कुठेतरी चांगल्या प्रकारे सुधारित केली पाहिजे, तिचा विकास झाला पाहिजे हे स्वतः आयुक्तांनी कबूल केलेलं आहे। त्यामुळे भविष्यात ही जी सिस्टम आहे किंवा पाऊस अजून जो येणार आहे भविष्यामध्ये त्या पावसाची काळजी घेण्यासाठी या सिस्टम ड्रेनेज सिस्टम सुधारणं गरजेचं आहे। किशोर पगारे, जय महाराष्ट्र न्यूज, डोंबिवली।